नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष भुजबळ. स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण चाललोय प्रयागराज येथे स्थित कुंभमेळाव्यासाठी. तर चला प्रवास सुरू करूया. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायला मिळतील. बराच वेळ प्रवास करून नाश्त्यासाठी आम्ही दक्षिण भारत नावाच्या एका हॉटेलवर थांबलो. हॅलो. तर आता आम्ही चहा पितोय. 10 तासाच्या अथक प्रवासानंतर आत्ताशी एक चांगला चहावाला भेटला आम्हाला. आणि आता चहा पिऊन पोहे येत आहेत. पोहे पण संपलेत, बनवत आहेत ते आता. मग नंतर पोहे खाऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागू. नागपूरच्या 150 किलोमीटर अलीकडे आम्ही आता चहा आणि पोह्यांचा नाश्ता करण्यासाठी थांबलोय. पोहे रेडी होत आहेत, तोपर्यंत आम्ही चहा पितोय. अजून कमीत कमी 12 ते 13 तासाचा प्रवास बाकी आहे. आपले पोहे आले, बघूया कसे टेस्ट. ओके ओके. ऑइली वाटतं थोडं. रस्सा छान आहे, पोहे थोडे ऑइली पण छान आहे. तुला कसे वाटले मितेश पोहे? छान आहे. आवडले? आणि चहा? चहा पण चांगली होती. नंतर बनवली ती चांगली होती. आधी थंड होती. नाश्ता करून आता आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. इथून नागपूर साधारण 180 किलोमीटर आहे. 2.5 तासाचा प्रवास साधारण. समृद्धी महामार्गाचा प्रवास संपून आता आपण पोहोचलो आपल्या शेवटच्या टोल बूथवर. समृद्धी महामार्ग क्रॉस करून आता आपण या हॉटेलवर चहा पाण्यासाठी थांबलो आहे. समृद्धी हायवे सोडून आता आम्ही नागपूरच्या पुढे चहा प्यायला थांबलो. खूप ऊन लागतं. इथून अजून 10 ते 11 तासाचा प्रवास आहे. तर बघू पुढे कसं होतं. चहा पाणी करून आता निघालोय आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. ह्या पेट्रोल पंपवर महाकुंभ मेळाव्याला जाणाऱ्या भाविकांसाठी विश्राम करायची सोय सुद्धा केलेली आहे. जसं आपण समोर बघू शकता, समोर विश्रामगृह आहे, जिथे विश्राम करायला उत्तम सोय केलेली आहे. पेट्रोल पंपच्याच बाजूला श्री माया नावाचं रेस्टॉरंट आहे, जिथे आम्ही जेवणासाठी आता थांबलो आहे. जसं आपण बघू शकता, जेवायला आपण जिरा राईस, दाल तडका आणि पापड घेतलाय. जेवायला तर आपण दाल राईस घेतलं आणि पापड. एकदम लाईट जेवण ठेवलं. बघूया आता टेस्ट कशी. डाळ तिखट आहे, पण टेस्टला एकदम छान आहे. जेवण करून आता आपण निघालोय आपल्या पुढच्या प्रवासाला. साधारण इथून 500 किलोमीटरचं अंतर आहे. 8 ते 8.5 तासाचं रनिंग. जसं आपण बघू शकता तर रात्र झाली आहे आणि आपण अजूनही प्रवासातच आहे. सिल्वर स्पून नावाच्या रेस्टॉरंटमध्ये आता आपण जेवणासाठी थांबलो.
जेवायला थांबलो. जेवण ऑर्डर केलं आहे. इथून साधारण अजून 4 तासाचा प्रवास आहे. 200 किलोमीटरच्या आसपास रनिंग आहे अजून. 2 वाजता वगैरे आम्ही पोचू प्रयागराजला. थंडी आहे बरीच. बोल बाळा काय ते. भूक लागली, जेवायचं आहे आता. मसाला पापड पहिला येऊ दे जरा प्लीज. काय मागू मसाला पापड लवकर जे काय मामाने भूक लागली. गाडी एका ठिकाणी लावायची. गाडी लावून टाक. एक बॅगेमध्ये आपले फक्त थोडेसे कपडे वगैरे घ्यायचे, निघायचं. ते सगळे आखाडे बघायचे. तेच बोलतो. अदानीच्या भंडाऱ्यात जाऊन जेवूया. काय बोलतो बाळा? जेवणात आपण मागवलं आहे मसाला पापड, बटर नान, शेवभाजी, दाल तडका आणि जिरा राईस. आपलं जेवण आलं, बघूया टेस्टला कसं आहे. शेवभाजी, दाल तडका आणि नान. आहे बघ. बाळाला विचारलं. चांगली. जेवण करून आता आम्ही निघालोय आमच्या पुढच्या प्रवासाला. थोडा प्रवास करून चहा पिण्यासाठी आम्ही गाडी बाजूला थांबवली आणि गाडीतच चहा पिली. आता आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करत आहोत. जसं आपण बघू शकता की आपण आता प्रयागराज मध्ये आलो आहे. येथे जागोजागी राहण्याची खूप उत्तम सोय केली आहे. गाड्या पार्किंग साठी पण खूप प्रशस्त जागा आहे. प्रत्येक ठिकाणी फूड स्टॉल लावले आहेत, जेणेकरून खाण्याची उत्तम सोय आपल्याला भेटावी. जसं आपण बघू शकता, आता आपण जन आश्रयस्थळच्या बाहेर उभे आहोत. येथे खूप छान विश्राम करायची व्यवस्था केली आहे, जसं आपण बघू शकतो. विश्राम करून आता निघालो आहे आपण आपल्या अमृत स्नानासाठी त्रिवेणी संगमावर. प्रयागराजमध्ये घाटावर जाण्यासाठी बरेचसे प्रवेशद्वार आहेत. त्यातला हा एक प्रवेशद्वार आहे. जसं आपण बघू शकतो, आपल्याला समोर त्रिवेणी संगम दिसत आहे आणि आता आपण बोटीने येथे अमृत स्नानासाठी जाणार आहोत. बोटीमध्ये बसून आता आपण निघालो आहे आपल्या त्रिवेणी संगमावर अमृत स्नानासाठी. अमृत स्नान करून आता आपण निघालोय आपल्या गाडीकडे.
हर हर गंगे, नमामि गंगे, हर हर गंगे. नमामि गंगे. निघताना आमची गाडी गाळामध्ये अडकली आणि पूर्णपणे चिखलाने माखलेली आहे. आता आपण निघालो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला. जाताना आपण पेट्रोल पंपवर जे विश्रामगृह बघितलं होतं, येताना आम्ही तिथे विश्राम करण्यास थांबलो. रिटर्न निघताना अचानकच पेंच टायगर रिझर्व येथे जाण्याचा प्लॅन ठरला. लवकरच याचा डेडिकेटेड ब्लॉग आपल्या चॅनलवर येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशीच तुमची साथ माझ्यासोबत राहू द्या. धन्यवाद.